तर मंडळी सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर मंडळी आज तुम्हा सर्वांचं मी आज उत्तर प्रदेशमध्ये राहून खूप खूप स्वागत करतो आहे. तर मंडळी सकाळचे वाजले आहेत आता 8 आणि आता आपण आहोत वाराणसीमध्ये. आणि कालच आम्ही 30 तासाचा प्रवास करून या ठिकाणी आलो. कामायनी एक्सप्रेस या ट्रेनचा प्रवास केला. 30 तासाचा प्रवास होता. खरंच खूप सुंदर झाला, कंटाळा नाही आला, कारण बाहेरचं जे वातावरण आहे अतिशय खूप सुंदर आहे मंडळी. आणि आता नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही जाणार आहोत घाट बघण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी कालभैरव तसेच काशी विश्वनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. अन्नपूर्णा मातेचं पण मंदिर देखील आपल्याला बघता येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी खरंच खूप मजा मस्ती येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बरीच मंडळी आपली या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे मजा मस्ती तर नक्कीच येणार आहे. तर मंडळी चला मग जाऊया काशी विश्वनाथ मंदिराकडे. आलात पुढे पुढे जा. चल आम्ही बसतो. चले बाय बाय. हाय रिक्षा बघ. चला मंडळी फायनली आम्ही सर्वजण बसलो. इकडे आहे विनय आणि इकडे नीलम आणि मम्मी वगैरे. तर चला आपला प्रवास आता स्टार्ट झालेला आहे. तर मंडळी या ठिकाणी पाहू शकता श्री कालभैरव मंदिर. तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. गेट पण सुंदर बांधला आहे. चला पडदा दे काला धागा. तर मंडळी फायनली आता कालभैरव महादेवांचं दर्शन झालं आहे. तर आता बघूया नेक्स्ट पुढे काय प्लॅन आहे, तो पण दाखवतो कुठे कुठे जायचं आहे कुठे. तर मंडळी आता आपण जातोय श्री काशी विश्वनाथ मंदिराजवळ. या ठिकाणी समोर बघू शकता. या ठिकाणी काल रात्री पण आम्ही आलेलो. आणि हा जो गेट आहे तो मणिकर्णिका द्वार आहे, म्हणजे या ठिकाणी मणिकर्णिका घाटाला जातो. या ठिकाणी समोर जे आहे ते श्री काशी विश्वनाथ मंदिर. तर चला बघूया काय काय मजा होती. आलात तुम्ही? हे मंडळी थोडीशी चुकलेली पण लोकेशनवरती आले. तर चला गर्दी बघा. रात्री आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, एकदम सर्व शांतता होती. आणि आता एवढी गर्दी झाली आहे ना मंडळी. सर्व भक्तांनी साधारण 1 वाजता लाईन लावलेली. या ठिकाणी लाईन लागते VIP लाईनला 300 रुपये घेतात आणि त्या ठिकाणी नॉर्मल एंट्री आहे. आणि खरंच खूप रात्रीचे वाईब्स होते ना, ते खरंच खूप म्हणजे भारी होते. हां चालू आहे. तर हे बघा श्री काशी विश्वनाथ धाम या ठिकाणी बघू शकता. खूप पब्लिक आहे, एकदम खूप गर्दी आहे. तर चला वाव भारी वाटतं ना एकदम. सकल भाग आहे, खाली मंदिर आहे. तो आता वाटतं. तर मंडळी आता काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आलो आहे. या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचं पण मंदिर आहे. या ठिकाणी गणेश आहे आपला मित्र. तो मे बी आता बॅग आणि चप्पल वगैरे सर्व जमा करायचं आहे. या ठिकाणी पण काही मंडळी आहे. मंडळी आता या ठिकाणी विनय तर सर्व या ठिकाणी मंडळी आहे. सो आता बॅग, मोबाईल, कॅमेरा सर्व जमा करावे लागणार आहे. सो पुढची व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तर चला तर सर्वात आधी बॅग आणि मोबाईल जमा करतो. तर मंडळी फायनली 11 वाजता काशी विश्वनाथ धाममध्ये दर्शन झालेलं आहे. आता गर्दी पण बघू शकता. साधारण टाईम झाला आहे 11 वाजता झाले. गर्दी खूप झाली आहे. तर चला आता पुढचा प्रवास चालू करू आपण.
आपण आता चाललो आहोत मणिकर्णिकाला. मणिकर्णिका घाट आहे त्या ठिकाणी जातो आहे. तर चला. तर मंडळी बघा, काल रात्री या गल्लीमध्ये आम्ही फिरत होतो साधारण 1-1:30च्या दरम्याने. आता तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो. पाठी पण सर्व मंडळी आहे. हे बघा, आहे उमेश, नीलम पण आहे. हे बघा, आणि पाठी पण सर्व मंडळी आहे. चला आता जाऊया मणिकर्णिका घाटाला. रस्ता पार झाला आपल्या या. लाकडा बघ, लाकडाची ढीग ढीगच. हा सीधा जाऊया ना पण. खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराचं नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मंडळी बघा, ही समोर आहे ती गंगा नदी, गंगा माता. या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे खरंच. काही मंदिर गंगेच्या खोऱ्यामध्ये म्हणजे आतमध्ये गेलेलं आहे. आणि हा संपूर्ण हे घाट बघू शकता किती उंच आहे, मणिकर्णिका घाट. हे बघा, ही जी ज्योत आहे ना, ही पार्वती मातेने पेटवलेली आहे. तर मंडळी आता आपण आलो आहोत गंगा घाटला. हा आहे गंगा घाट, बघू शकता. या ठिकाणी सर्व असा वाळवंटासारखा प्रदेश झालेला आहे. आणि ही आहे आपली गंगा नदी, गंगा माता. ठिकाणी जर तुम्हाला बोटीने फिरायचं असेल तर बोटीने फिरू शकता. एका तासाचे पर पर्सन 100 रुपये घेतात. शेअरिंगने जाऊ शकता. मंडळी खरंच खूप मजा मस्ती आली. खरंच खूप मस्त आलं आणि दर्शन वगैरे पण खूप लवकर झालं. सो आजची व्हिडिओमध्ये मंडळी घेतो रजा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जास्त या साईडचं काय माहिती नसल्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन देता नाही आली. ते आजच्या व्हिडिओमध्ये घेतो रजा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा.